महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी। भाजप कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजपच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी जाहीर केली जाईल। ज्या जागांवर एकमत नाही अशा जागांसंदर्भात सुद्धा चर्चा करत निश्चिती घेतली जाणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे। मुंबईमध्ये आज संयुक्त पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणतात, तर मुंबईचा महापौर हा मराठी होणार आणि तोही आमचाच होणार असंही राज ठाकरे म्हणतात। जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तर आनंदाचं वातावरण आहेच, मात्र दुसरीकडे भाजपकडून या युती संदर्भात तीव्र टीका सुरू झालेली आहे। अमित साटम, आशिष शेलार यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याची घोषणा देखील या निमित्तानं केलेली आहे। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। नवीन मामू कोणीतरी जोडलेत, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील। मुंबईचा महापौर मराठी होईल हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाहीये, हे सर्वप्रथम मीच सांगितलं होतं। आणि त्यामुळे मुंबईचा महापौर हा मुंबईकरांचा महापौर असेल, मुंबईकरांनी ठरवलेला महापौर असेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांनी त्यांचा स्वतःचा महापौर, महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहराला या मामूंच्या टोळीपासून सुरक्षित ठेवण्याकरता विराजमान करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।